स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. गुड मॉर्निंग. अहो बर्थडे गर्ल, उठ. चल उठ 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 उठ. उठा मॅडम. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. Thank you so much. So beautiful. Anish. Hello. Thank you. हे मला गिफ्ट का आणलंयस? सरप्राईज वगैरे काय? सांग ना. ठीक आहे, पण दुपारचं लक्षात आहे ना? वेळ येते हा. थँक्स अगेन. बाय. मिहीर सुद्धा तुला दरवर्षी असंच सकाळी सकाळी फोन करून विश करायचं ना? ती प्लीज नॉट अगेन. तू सारखी अनिशला मिहीरशी काय कम्पेअर करतेस? इट्स सो स्टुपिड. आई ग, जाम दमले. या रीमा मॅडम. हा? का रीमा जी म्हणू? चुप रे. मी बँकेत गेले होते आज. केवढी रांग रे बँकेत. शे, शनिवार नाही का आज? मग म्हणूनच. अरे त्या रांगेतल्या बाईनी मला लगेच ओळखलं आणि म्हणाले तुम्ही पूजाच ना हो. पूजा? अरे सिरियल मध्ये माझं नाव पूजा आहे. ओ आता उद्यापासून मी पण तुला पूजा नावाने हात मारत जातो. गप्पा बस. तू काय प्रेक्षक आहेस का? तर ऐक ना, ती लगेच उठली मला मदत करायला. अच्छा, मग रांगेतली लोक बोंबले असतील, अहो बाई अशा मध्ये काय घुसताय म्हणून. नाही, मला तेच कौतुक वाटतंय. माझ्याकडे ते कौतुकाने बघत होते आणि मी म्हंटल अहो त्या बाई पहिल्यांदा उभ्या राहिल्या, त्यांना आधी पैसे द्या. त्यामुळे नाही नाही तुम्ही घ्या हो, तुम्ही घ्या आणि ती अस्मिताला नेऊन द्या, त्यांना पैशाची गरज आहे. आता ही अस्मिता कोण आहे? अरे आमच्या सिरियलची नायिका रे. सध्या सिरियल मध्ये तिच्यावर खूप मोठं संकट आहे. तिच्या बाबांचं ऑपरेशन आहे, त्याच्यासाठी तिला पैसे हवे. आणि तू तिची मैत्रीण जवळची म्हणून मग ओ गॉड, अवघड आहे सगळं रीमा. बघितलंस ना लोक किती इन्व्हॉल्व होतात सिरियल मध्ये ते. हो, आणि तुमचा फायदा होतो. हो ना, खरंच मलाही त्याचा अनुभव यायला लागलाय. सगळीकडे लोक मला ओळखायला लागले. खरंच मी खूप लकी आहे. मला इतका छान ब्रेक मिळालाय. कुणी माझ्याकडे ऑटोग्राफ घ्यायला आलं ना की खरंच मला मनापासून खूप बरं वाटतं. असं वाटतं की मी आता कोणीतरी आहे. रीमा मला एक सांग, तुमच्या त्या सिरियल मधली जी पूजा आहे ना, ती तिच्या नवऱ्यावर कधी जेवायला बसते का? कधी बाहेर जाते फिरायला? कधी असं निवांत बसून गप्पा मारते? अरे नाही, तिचा डिवोर्स झालाय. वाटलंच मला. काय वाटलं?
नवऱ्याला वेळ देत नसेल ना ती. सलील, मला तुझ्या बोलण्याचा अर्थ कळत नाही असं नाहीये, पण मी तरी काय करू? मला 2-2 डेली सोप्स मिळाल्यात रे. नाही, तुम्ही काम करा, भरपूर काम करा, पण इतकंही करू नका की आम्हाला तुम्हाला भेटायला रांगेत उभं राहावं लागेल. सलील प्लीज. सलील, तू जेव्हा रात्रंदिवस बिझी असायचास तेव्हा मी सुद्धा एकटीच घरी असायचे ना. आणि तूच आता असं बोलायला लागलास तर माझंही लक्ष नाही लागणार रे शूटिंग मध्ये. हा, हे छान आहे. करा इमोशनल ब्लॅकमेल. रीमा, काही दिवसांनी पार्थ सुद्धा तुला ओळखणार नाही, माहितीये ना. हे जरा अतिच होतंय हं सलील. मी पार्कची सगळी व्यवस्था करून जाते, सगळी तयारी करून जाते, आणि आणि त्याला सांभाळायला कोणाला त्रास पडू नये याचीही काळजी घेते मी. हो, मग काय काळजी घेतेस तू? मला सांग रीमा, तुझी जेव्हा सकाळी 7ची शिफ्ट असते तेव्हा तू पहाटे 5-5:30चा अलार्म लावतेस, बरोबर? काय म्हणजे तो पार्थ जागा, मी जागा, शेवटी मलाच त्याला सांभाळावं लागतं. म्हणजे आमच्या दोघांच्या झोपेचं खोबरं. रीमा, हे रीमा, रीमा, पूजा. ते बघ ते बघ ते बघ, मगाशी म्हणलं ना मी, उद्यापासून मला तुला पूजा नावाने हाक मारायला लागणार नाही. चल रे. असावरी, प्राजक्ता. हाय अनिश. हाय. अरे तू इथे कसं काय? इथे कसं काय म्हणजे, चला आपल्याला बाहेर जायचं ना. अरे आपण परस्पर भेटणार होतो ना. अगं हो, पण मी इथेच आलो होतो, म्हटलं आपण सगळेजण एकत्रच जाऊ. सगळेजण? हो, आपण तिघे? हो, म्हणजे तुम्ही दोघी आणि मी. नाही, दी येत नाहीये. का? अरे नाही येत आहे. ते कळलं ग, पण का? अनिश, एका माणसाच्या किती मागे लागायचं? नाही येत आहे ना ती. अगं असं काय, असावरी, अगं तुझ्या बहिणीचा वाढदिवस आहे, तुला एवढा वेळ सुद्धा काढता येत नाही. अरे अरे काय, चल 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 बघू, चल आपण जाऊया, चला कम ऑन. नाही नाही, अरे माझी एक मीटिंग आहे आता. आय कांट कम रिअली. एवढी काय महत्वाची मीटिंग आहे? आहे खरंच, इट्स रिअली इम्पॉर्टंट. तुम्ही जा ना दोघं. चल. मग आम्ही निघू, आर यू शुअर? पॉझिटिव्ह. ओके, सी यू देन. चल. चल. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. अरे याची काय गरज होती? अगं बर्थडे ट्रीट घ्यायची म्हटल्यावरती गिफ्ट नको द्यायला? या, दॅट्स ऑल्सो ट्रू. काय यात गेस. गेस नाही करता येत रे, सांग ना. बघ ना, उघडून बघ ना. ओके. वाव, सो ब्युटिफुल. घाल ना. मी? हो घाल ना प्लीज. कसं दिसतंय? छान दिसतंय. थँक्यू. थँक्यू फॉर अ वंडरफुल गिफ्ट. अरे त्यात काय, आसावरीला असल्या गोष्टींची क्रेज नाही ना, म्हणजे मला तरी कधी जाणवलं नाही ते. आणि इट डझंट मॅटर ऑफकोर्स, कारण ती अदरवाईज खूप प्रेझेंटेबल असते नाही. कोणास ठाऊक. वरवर जरी आपण काम अँड कंपोज्ड आहोत असं दाखवत असली ना, तरी कुठेतरी ती दुखावली गेली आहे असं जाणवतं नक्की. मला नाही वाटत तसं. अगं, लुक इन टू हर आईज, तुला सुद्धा जाणवेल ते. मला कोणाच्याही डोळ्यात बघत बसायला वेळ नाही, आणि दुःख कुरवाळायला तर त्याहूनही नाही. लेट मी टेल यू वन थिंग. तिच्या मनात फक्त मिहीर आहे. ती दुसऱ्या कोणाचाही कधी विचार करणार नाही. कैलास दा, बोलवलंस? ये. काय रे, काम होतं का?
अरे मग काय उगाच बोलवल का तुला होय रे? काम होतं का? अरे तसं नाही, म्हणजे मला जरा बाहेर जाऊन यायचं होतं. नाही पण अर्जंट असेल तर मी थांबतो. अर्जंटच आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्जंट आणि इम्पॉर्टंट. कुणाल, आपण जे मध्यंतरी काम केलं नाही का ते, हा हा. हा, त्या कामाबद्दल तू कुठं काही बोलला होतास का रे? नाही का रे? ए, प्रश्न विचारू नकोस. काय बोलला होतास का? नाही. कुणाल, नीट आठवून बघ. नाही. खरंच बघा. हो. नाही, असं असेल तर मग आपल्याला अजूनच सावध राहायला हवं. म्हणजे पोलिसांना आपला संशय आलाय. पोलिसांना कसला? कुणाल, अरे पोलिसांना संशय यायला काय लागतं रे? हा, कुणाचं तरी दुसऱ्याचं खापर तिसऱ्याच्या डोक्यावर फोडायला हे पटाईत असतात लोक. नाही, तरीही आपण सावध राहायला हवंच. काय कुणाल, कुणाल तुला पैसे हवेत ना? हो. अरे मग काम सुद्धा कसं अगदी चोख आणि बिनबोभाट व्हायला हवं. काय, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तोंड उघडायचं नाही. आत्ताच असं नाही, नंतर सुद्धा. काय, समजा पोलीस चौकशीला आले सोसायटीत, तरी आपण कानावर हात ठेवायचे. आपल्याला त्यातलं काही माहितीच नाही असं सांगायचं. समजलं? कुणाल, हो 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 काय काय हो काय बिनबोभाट. हा, चल टेन्शन नको घेऊ कसलं. चल, मी सांगितलं तसं कर. अरे जा ना. दी 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 अरे वा, खुशीत दिसतंय प्रकरण. दी तुला एक गंमत दाखवू? दाखव की. हे बघ, अनिशने दिलंय गिफ्ट बर्थडे प्रेझेंट. क्यूट ना? अनिशचा चॉईस छानच आहे अगं. मग अशी अवंतिकाला मी तेच सांगत होते. काय? हेच अनिशचं गिफ्ट छान आहे म्हणून. अरे तुला काय माहित अनिशने मला काय गिफ्ट दिले ते? वेडाबाई, तुझ्या गिफ्ट बद्दल नाही, मी माझ्या गिफ्ट बद्दल सांगत होते तिला. अनिशने तुला गिफ्ट दिलंय? हो. काय? हे काय, तुझं आणि माझं सेम आहे ना, फक्त रंग वेगळा आहे. कधी दिलं अनिशने तुला? संध्याकाळी अवंतिका आली होती ना डिस्कशनसाठी, तिच्या बरोबर पाठवलं. मी म्हंटल सुद्धा अवंतिकाला, मला कशासाठी गिफ्ट. हॅलो, हा बोला. हो हो तयार आहे. हो, कोणाला पाठवाल का तुम्ही? ओके. अनिश, का पाठवलंस हे गिफ्ट माझ्यासाठी? उगीच. खूप छान वाटतंय. कधी कधी कारणाशिवाय मिळालेल्या गोष्टीच खूप मोलाच्या असतात, हो ना? कारणाशिवाय आणि अनपेक्षित.
काय मिळालंय हे नाहीच महत्वाचं राहत मग. कुणीतरी कुठेतरी आपलं मन जपतंय ही जाणीवच खूप उभारी देऊन जाते. थँक्स अनिश. थँक्यू सो मच. आलात ना? अगं तुला सांगितलं होतं ना फार काही करत बसू नको म्हणून. फार काही केलं नाहीये, फक्त पावभाजी केली आणि दहीवडे. पावभाजी आणि दही वडे. अहो तुमच्या अमेयला आवड. आजोबा मी तुमच्याशी अजिबात बोलत नाहीये. अमेय कुठे आहे? अगं मी घेऊन येणार होतो पण ही आहे ना, ही म्हणाली की हिचं काहीतरी चालू असतं बघ मध्ये. काय हो आजी, कुठे आहे तुमचा अमेय? अगं तू त्यांचं काय ऐकतेयस? आमचं गुणी बाळ सकाळपासून किती बिझी असतं माहितीये का तुला? सकाळी शाळा, तिथनं आला की जिमखान्यावर जातो, तिथनं आला की जेवायला सुद्धा घरात थांबत नाही पठ्ठ्या, मग क्लासला जातो. केव्हा आणणार तुझ्याकडे सांग? हे मला तुमचं अजिबात पसंत नाही हं. इतके दिवस झाले मी इतक्या वेळा तुमच्या घरी येऊन गेले, एकदा सुद्धा अमेय मला भेटला नाही. आज मुद्दामून मी आजोबांकडनं प्रॉमिस घेतलं होतं की त्याला इथे घेऊन याल म्हणून. हे काय हो आजोबा, मी बोलत नाहीये तुमच्याशी. तुम्हाला माहितीये का मी त्याच्यासाठी किती छान गिफ्ट आणली आहे? हो, मी दाखवते तुम्हाला. अगं बाई, बघू हे बघा, बघू बघू. अगं बाई, दे माझ्याकडे, मी घालीन त्याला. नाही हं अजिबात. आज मी ठरवलंय माझ्या हाताने मी अमेयला हा ड्रेस घालणार आहे, आणि तो पण इथे, आणि तो पण आत्ताच्या आत्ता. चला बरं आजोबा, जिथे कुठे तो असेल ना तिथून आपण त्याला घेऊन येऊया. अगं पण हा काय हट्ट तुझा? हा, मी घालीन त्याला सकाळी आणि पाठवीन तुझ्याकडे बघायला. माझ्यावर विश्वास नाहीये का? हा, का मी घालून बसणार आहे तो ड्रेस? बघू बघू. आहा, काय सुंदर रंग आहे. आम्हाला किती आवडतो नाही? तुला कसं कळलं का त्याला हा रंग आवडतो? हा, फार सुंदर आहे. ते काही नाही आजी, मीच हा ड्रेस अमेयला घालणार आहे, आणि तो पण आजच्या आज. चला हो आजोबा. अगं पण मी तुला सांगतेय ना की तो घरात नाहीये. मला माहिती तो घरात नाहीये. मग नाहीये माहितीये ना, मग काय तर. मला माहितीये तो तुमच्या घरात नाहीये आजी. तो घरातच नाही, या जगातही नाहीये. तुला काय म्हणायचंय? काय म्हणतेस? काय म्हणतेस तू? या जगात नाही म्हणजे काय? हा, या जगात नाही म्हणतेस? मारून टाकशील सगळं, हा? शांत व्हा. असं काय हे, थोडं शांत व्हावं ग. काय जगात नाही. बस बसू. बसू. माझं ऐकतेस का? हा? ऐका ना तुम्ही. हे बघा आजी, आजी तुम्ही तुम्ही का फसवताय लोकांना आणि स्वतःलाही फसवताय तुम्ही. मी फसवते? मी फसवते? मी तुला फसवते? हा, लोकांना पण फसवते? मला या ठिकाणी एक क्षण पण राहायचं नाही. तुम्ही चला, चला, तुम्ही चला. आजी, आजी माझ्याकडे बघा. ऐका आधी माझं तुम्ही. आजी ऐका. आजी ऐका. हे बघा, तुमचा अमय 3 वर्षापूर्वी एका रोड ऍक्सिडेंट मध्ये गेला आहे. तुमच्याकडे राहत होता ना तुमच्याकडे. तेव्हा आजोबा एक दिवस त्याला शाळेत पोहोचवायला निघाले होते. त्यांचा हात झटकून तो स्कूल बसकडे धावला आणि मागून येणाऱ्या सुमोनी त्याला उडवलं. आजी, आजी हे सत्य आहे, आणि हे आता तुम्ही स्वीकारा. आजी,
अवंतिका